हिंगणघाट तालुक्यातील लगतच्या वडनेर येथील जलाराम कॉटेक्समध्ये 29 नोव्हेंबरपासून सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली आहे। पहिल्या दिवशी प्रति क्विंटल 7,500 रुपयाचा भाव शेतकऱ्यांना देण्यात आला। प्रथम कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा यावेळी जलाराम कॉटेक्सतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। सीसीआयने 911 क्विंटल कापूस खरेदी करून शुभारंभ केला आहे। शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव मिळाल्याने कापसाची आवक वाढण्याची शक्यता आहे। त्यासाठी 7/12 आधार कार्ड, बँक पासबुक, पेरापत्रक बंधनकारक आहे। शेतकऱ्यांना नगदी तुकारा देण्यात आला असून यावेळी बाजार समितीचे प्रमुख सीसीआयचे ग्रेडर उपस्थित होते, अशी माहिती जलाराम कॉटेक्सचे संचालक सनी मनोज चंदारांना यांनी दिली आहे। शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।